बातमी सविस्तर पाहूयात। पुरंदरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एका कांदा उत्पादक शेतकऱ्यासोबत जीवघेणी थट्टा झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। पुरंदरमधील शेतकरी सुदाम कोंडीबा इंगळे यांना 7.5 क्विंटल कांद्यासाठी फक्त 664 रुपये मिळाले। इंगळे यांनी 1.5 एकर शेतावर कांद्याचं पीक लावलं। त्यांना लागवड ते काढणीपर्यंत जवळपास 60 ते 65 हजार रुपयांचा खर्च आलाय। मात्र पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालं। जो कांदा वाचला तो बाजारात विक्रीसाठी आणला, मात्र या कांद्याला कवडी मोल भाव मिळाल्यामुळे हा शेतकरी हतबल झालाय। कारवाई करायची ती करा, पण ह्यातलं चुकीचं काहीच नाही ना। आमचं गाव तसं खरीपाचं गाव आहे आणि या खरीपाला म्हणजे पाणी 8 महिन्याच नदीला किंवा विहिरींना त्या ठिकाणी असतं। सिंचनाची फार मोठी सोय कुठं नाहीये आणि या थोड्याशा पाण्यावर खरीपाचं पीक घ्यावं म्हणून मी कांद्याची लागवड केली होती। जवळजवळ 1.5 एकर हे रान माझं असं दिसतंय। या सगळ्या 1.5 एकर रानामध्ये कांदा केला होता। कांद्याचं पीक एवढं जोमात आलं, दृष्ट लागल अशा पद्धतीचं पीक त्या ठिकाणी आलं। चांगलं पीक आल्यानंतर जवळजवळ एवढ्या ह्याच्यात 2 ट्रक कांदा त्या ठिकाणी भरला असता। अशी परिस्थिती कांद्याची आता रानात सगळा तुम्हाला कांदा दिसतोय। हा सगळा कांदा आम्ही गाडून टाकलाय, आत्ताच गाडून टाकलाय सगळं। आता त्याला रोटर मारणार आणि त्याचं खत करणार। परिस्थिती शेतकऱ्याची काय आहे ही परिस्थिती दाखवण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय।